हिशोबात मराठवाड्याचे गुरुजी ज्यांना मी गुरुजी म्हणूनच बोलतो, त्यांचा गुरुजी म्हणूनच उच्चार करतो, संवाद साधतो, ते आमचे गुरुजी नागनाथ कोतावल्ले सर. माझा परिचय डॉक्टर प्रदीप विटाळकरांनी करून दिला आणि मी फार अंतर्मुख झालो. एवढं चांगलं माझ्यावर तुम्ही आजपर्यंत बोललाच नाही. आणि मी ते सर्व ऐकल्यानंतर अंतर्मुख झालो की खरोखर असं काही आपण केलं आहे का. कारण नेमाळेवर जेव्हा मी लिहिलं तर नेमाळेंनी प्रबंध वाचल्यानंतर मला असं म्हटलं की तू जे माझ्यावर लिहिलं खरोखर आता मला तपासून पाहावं लागेल की मी तेवढं काही काम केलेलं आहे. ती आठवण मला झाली आणि डॉक्टर प्रदीप विटाळकरांनी माझ्या लेखनाचं पुनर्चिंतन, आत्मचिंतन करण्याची वेळ माझ्यावर आली. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. माझे मित्र प्रकाश बेदलावादकर, आमचे नवीन पिढीचे दमदार समीक्षक अजय देशपांडे, आमच्या गुरुवर्या आशाताई, रवींद्र शोभणे, वामनराव, श्रीपाद, प्रमोद मुंगाटे, वसंत बाबूकार, मागं बसलेले मी मगापासून माझं त्यांच्याकडे लक्ष आहे, डॉक्टर मदन कुलकर्णी, दिलीप म्हैसाळकर, इंद्रजित गोटे, म्हणजे सर्वांची नावं मी घेऊ शकतो, विलास वगैरे सर्व. तर सर्व उपस्थित माझे ज्येष्ठ मित्र, मार्गदर्शक, गुरुवर्य आणि माझी पत्नी सुद्धा. सर्वात प्रथम मी गुरुजींचं अभिनंदन करतो. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मी 2 दिवसपर्यंत त्यांना भरपूरदा फोन केले. एकदा माझा फोन काही लागला नाही. मग मी गुरुजींना मेसेज पाठवला. म्हटलं चला मेसेज जाऊया. त्याच्या आधी त्यांच्याशी बरेचदा बोलणं झालं. त्यांना मी सांगितलं होतं की गुरुजी काही करण्याची गरज नाही आहे. तुमचं नाव सर्वांना माहीत आहे, तुमचं कार्य सर्वांना माहीत आहे, तुमचं वाङ्मय सर्वांना माहिती आहे. तुम्ही येणारच. वास्तविक पाहता गुरुजींनी अर्ज टाकल्यानंतर तुम्ही अंग टाकण्याची गरज नव्हती, पण शेवटी तो लोकशाहीचा भाग आहे, नियमांचा भाग आहे, ते सर्व करावं लागतं. हे वाङ्मय व्यवहारामध्ये सर्व होत असतात. पण गुरुजींच्या बद्दल मी 2च शब्द आपल्याला सांगणार आहे. 35-40 वर्षापासून मी जेव्हापासून या क्षेत्रामध्ये लिहायला लागलो तेव्हापासून गुरुजींशी माझा संबंध आला. अनेकदा मी औरंगाबादला कार्यक्रमानिमित्ताने, चर्चासत्राच्या निमित्ताने गेलो तर गुरुजी मला त्यांची जी जुन्या पद्धतीची गाडी होती त्या गाडीवर बसवून जिथं जिथं आम्हाला जायचं असतं तिथं तिथं नेत होते, स्वतःच्या घरी जीव घालत होते. इतका प्रेमळ हा माणूस माझ्या जीवनात मला मिळाला आणि खूप वर्षापासून मिळाला. आणि स्वतः त्यांनी एकदा पुण्याला म्हटलं होतं की तू जे लिहितं त्याच्यासाठी तुला कुणी काही म्हणण्याची गरज नाही, तू स्वतःच्या प्रेरणेनं लिहिणारा आहे. आणि माझा नेमाळेंचा जो प्रबंध आहे तो सर्वात पहिले गुरुजींनी पाहिला आणि गुरुजींनीच तो बाबा भांडला दिला स्वतः. आणि त्याची 3 पुस्तकं नंतर प्रकाशित. नारायण सुर्वे माझ्याकडे आले होते आमच्या प्रतीक दातेंच्या यशवंतराव स्मृती समितीमध्ये व्याख्यानाला, कविता गायनाला.
त्यावेळी त्यांनी पांगुरवाडा माझी लिहून झाली होती, त्यांनी ती सहज चालली, त्यांना ते खूप आवडली, सोबत घेऊन गेले ती प्रकाशित. तर असं सर्व मी काम करत गेलो, तब्येतीनं काम केलं आणि कोतापल्लेंसारखे, नारायण सुर्व्यांसारखे, नेमाळ्यांसारखे, श्याम मनोहरांसारखे असे अनेक मोठे मोठे दिग्गज आणि ज्यांचा आदर्श नव्या पिढीने, नव्या लेखन करणाऱ्यांनी ठेवावा, अशा लोकांच्या जवळून सहवासात मी अनेक वर्षांपासून होतो. आणि त्याच्यामुळेच मला काहीतरी म्हणजे प्रदीप भाऊंनी जे सांगितलं, तर मला विचार करावा लागेल की यातलं किती स्वीकारलं पाहिजे आणि पुढे आपल्याला काय करता येईल आणि आपण कुठं कुठं कमी पडतो याचं आत्मचिंतन मला करावंच लागलं. आणि कोणत्याही पुरस्काराने, अध्यक्षपदाने, कोणत्याही गौरवाने मला कधीही भरता येईल. पुरस्कार मिळाला मी घेतो, मी कोणाला मागत नाही, मला तुम्ही दिला घेतला, माझं काम. मनोहररावांनी आणि साहित्य संघानं गोंदियावाल्यांनी मला अध्यक्ष केलं, प्रदीप कांदेवले सर्व लोकांनी मी स्वीकारलं. सन्मान मी समाजाचा, संस्थांचा, गौरवाचा करतो, कारण तुमचं ते प्रेम आहे. तुम्हाला असं वाटतं की यांची आपण निवड केली पाहिजे, तुम्ही ती सन्मानानं आणि विश्वास ठेवून करता, त्याचा मी सन्मान करणार आणि मी विसरून जाणार. संमेलन संपल्यानंतर पुन्हा मी माझी जी कामं आहेत त्याचा जो ताण आहे तो माझ्यावर सतत असतो. मी पूर्ण वेळ लेखन करणारा लेखक आहे. वामनराव सुद्धा पर्यंत गमतीनं म्हणायचे की किती लिहितं किशोर तू, एका वर्षामध्ये 5-5, 6-6 पुस्तकं कुठे येतात, काय वाचावं काय नाही वाचावं, काय करावं हे कळत नाही. तर त्यांना मी सांगितलं, माझा धर्म आहे लिहिणे आणि त्याच्यावर बोलण्याचा धर्म आहे तुमचा. तुम्ही वाचा, नका वाचू, चांगलं बोला, वाईट बोला, तुमचा प्रश्न, तो माझा प्रश्न नाही. तर अशा पद्धतीनं हे सर्व घडत गेलेलं आहे. फार काही या ठिकाणी प्रदीप भाऊंनी एवढं म्हटल्यानंतर फक्त मी त्याचं स्पष्टीकरण केलं की तुम्ही सुद्धा जर माझं काही तुमच्या वाचनात आलं नसेल आणि प्रदीप भाऊंनी जे सांगितलं किंवा असं आहे नवनैतिकतावादी लेखक आहे, प्रायोगिक कादंबरी चिकित्सा, संत साहित्याचं लेखन ते नवीन पद्धतीनं केलं, तर तुम्ही स्वतः ते बघा. म्हणजे तुम्ही विटाळकरांनी मित्रप्रेमापोटी जर इथं म्हटलं असेल तर ते तुम्ही तपासून पाहिजे. मला स्वतःला असं वाटतं, माझी ती वृत्ती आहे आणि ती वृत्ती सर्वांची असते की मी माझं लेखन केल्यानंतर मी नॉर्सिसच बनत नाही, मी माझ्या लेखनाच्या प्रतिमे तळकून पडतो आणि मला एक प्रचंड समाधान मिळतं आणि त्यानंतर पुन्हा माझ्या मनामध्ये प्रचंड असमाधान निर्माण की मला जे लिहायला पाहिजे होतं ते मी लिहू नाही शकतो. 15 पुस्तकांचा उल्लेख केला, बरोबर. 15 पुस्तकं येणार आहे, बरोबर. कामं सुरू आहे, बरोबर. पण मी माझ्या मनामध्ये अजूनही प्रचंड असमाधान, म्हणजे लेखक म्हणून मला जे समाधान मिळायला पाहिजे ते मला मिळालेलं नाही. आणि ती माझी दुखरी सवय, मी त्याच्यावरचा उपाय शोधतो आहे. काय केल्यामुळे आपल्याला ते लिहिता येईल जे आपल्या डोक्यात आहे पण उतरत नाही कापडावर, त्याचा मी शोध घेतो. आणि ही शोधाची प्रक्रिया तुकारामापासून चालत आली होती. तुकाराम हे माझे लेखनाचे आदर्श आहे, त्यामुळे तुकारामांवर सातत्याने
वेगवेगळ्या कालखंडामध्ये म्हणा, 5-5, 10-10 वर्षाच्या फरकाने म्हणा, माझ्या नवीन मान्य असलेली पुस्तकं येतात. 3 पुस्तकांचा यांनी उल्लेख केला प्रदीप विटाळकरांनी. आता महाकवी संत तुकाराम दर्शन, म्हणजे जेवढा मोठा समग्र तुकाराम दर्शनचा एक खंड आहे, तसे 5 खंड हे महाकवी संत तुकाराम दर्शनचे तेवढेच मोठे, जवळपास 2000 पानांचं हे काम आणि ते संभाव्य आहे. त्यातला एक खंड जवळपास 100 लेखांचा तयार झाला. 400 लेख अजून बाकी आहे आणि अजूनही मला काही समाधान नाही. म्हणजे मी 100 लेख लिहिले, पण मला लक्षात आलं की तुकाराम काही मला सापडले नाही. मी आता MIT मध्ये परवा भाषण देऊन आलो तुकारामांवर, तत्वज्ञानी समाज सुधारक तुकाराम. मला बोलायचं वेगळं होतं, बोलतो वेगळं, आणि मी त्यांना सांगितलंय की मला काही तुकाराम हाती लागले नाही. मी 3 पुस्तकं लिहिली, अजून 5 पुस्तकं लिहिली, पण मला 2-3% आता सध्या समजले, अजून मला 97% बाकी आहे. तर त्याचा मी शोध घेतो आणि कदाचित त्यातले काही 10-15% जर मला ते हाती लागले तर त्या 5 खंडामध्ये येईल. आणि पुन्हा मला जर वाटलं की अजून बाकी आहे, तर पुढचं जीवन जर असलं, जगलो वाचलो, तर पुन्हा लिहू. जोपर्यंत श्वास सुरू आहे तोपर्यंत समाजासाठी लेखन करा. माझं सरळ कर, मी माझ्यासाठी लिहित नाही. स्वांत सुखाय पद्धतीचं लेखन मला करता आलं नाही आणि मी ते केलं. आणि ही परंपरा तुकोबांपासून, म्हणजे ज्याला आपण देशीय म्हणतो, तर देशीयतेची सुरुवात तुम्ही महानुभावांपासून, संत साहित्यापासून करा. आधुनिक साहित्यिकातला कोणताही साहित्यिक, नेमाडे असो, श्याम मनोहर असो, कोणीही असो, एकाही साहित्यिकाने संत तुकोबांच्या लेखनाचा एक कोपरा सुद्धा काढलेला नाही. 99% तुकाराम बाकी आहे. 1% तुकारामाच्या बरोबरीचं आधुनिक साहित्यिकांनी, कवींनी लेखन केलेलं नाही. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की ही समाजाची जबाबदारी. लेखक कसा लिहितो, तो आपल्या समाजाचे प्रश्न सोडवतो काय आणि त्यासाठी काही जीवनदायी, आशादायी उपाय सुचवतो का, त्यातून आपल्याला काही मिळणार आहे का. जे दुःख आणि ते प्रश्न आपल्या वाट्याला आलेले आहेत, त्यावरचं समाधान देणारं हे लेखन आहे का, मिळू शकतं का त्यातून समाधान, याचा शोध घेण्याची जबाबदारी वाचकांची, पर्यायाने समाजाची असते. लेखकाला तपासण्याची जबाबदारी समाजाचीच आहे. तुकोबांनी म्हटलं होतं 17व्या शतकामध्ये, साहित्याचा, लेखकाचा धर्म सांगितला होता, न ये नेत्रा जळ, नाही अंतरी कळवळ, तो हे चावटीचे बोल, तुका म्हणे जनवंदन. ज्या लेखकाच्या हृदयामध्ये करुणेचा पाझर फुटत नाही, समाजातलं दुःख पाहून, समाजातले प्रश्न पाहून, आदिवासींचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकरी किती मोठ्या प्रमाणावर मरतात, आदिवासींचं कुपोषण किती प्रमाणात वाढलेलं आहे, हजारो बालकं दगावतात दरवर्षी, दहशतवादामध्ये रोज कितीतरी स्फोट होतात आणि कितीतरी लोक मरतात, रोज रडे त्याला कोण म्हणतो, रोज मरे त्याला कोण रडे. ही वृत्ती मीडियाची आहे, ही समाजाची आहे, ही लेखकाची आहे, ती सार्वत्रिक आहे. मग कुठेतरी याला शह देणारं लेखन आहे का, कुठेतरी दहशतवादामध्ये मेलेल्या लोकांच्या परिवारांचं सांत्वन करणारे 2 शब्द आमचे लेखक लिहितात का, ते समाजाने तपासतो. आणि जर आम्ही लिहित नसू, साधारणतः मी ही आधुनिक साहित्याच्या संदर्भात
म्हणजे तुम्हाला तुमच्याशी खूप संवाद साधतो आहे की संतांनी केलं. संत युगनायक होते, युगलेखक. चक्रधर स्वामींपासून सर्व तुकारामांपर्यंत युगलेखकांनी लेखन केले आणि त्यांची परंपरा विनोबांनी, गांधींनी, आंबेडकरांनी आणि सर्व महापुरुषांनी, समाज सुधारकांनी हे सारे अस्सल देशीय लेखक होते. हे युगनायक होते, युगलेखक होते आणि या सर्व लेखकांनी आपल्या युगाचे प्रश्न सोडवले. संतांनी 700-800 वर्षामध्ये सर्व मानसिक प्रश्नांवर भक्तीचं उत्तर दिलेला आणि भक्तीच्या माध्यमातून समाजाचा लौकिक आणि पारलौकिक विकासाचा मंत्र दिलेला आहे आणि त्यांनी ते प्रश्न सोडवलेले आहेत. आम्ही आधुनिक त्यांना आध्यात्मिक म्हणतो, धार्मिक म्हणतो. मग धार्मिक म्हणजे काय, आध्यात्मिक म्हणजे काय? म्हणजे केवळ आम्ही झाडावरून उड्याच मारतो, या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर. अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी मने, साधने लोभिली. याच्यापेक्षा आधुनिक लेखक आणि तुकोबांच्या काळात जे सालोमालो सारखे लेखक होते त्यांनी काय केलं? सालोमालोने केला अवघा नाश, अवघे वचन. तर ही प्रवृत्ती जी आहे लेखकांची, व्यावसायिक प्रवृत्ती जी आहे ती तुकोबांच्याही काळात होती, ज्ञानोबांच्याही काळात होती. ती आधुनिक काळात जास्त वाढली. म्हणून सध्याचं 21सावं शतक असो, 20सावं शतक असो, आम्ही ऱ्हासकालीन व्यवस्थेमध्ये जगत आहोत. सर्वज्ञ चक्रधर स्वामी म्हणाले होते, अवघा डोंगरू पोकळ असे, कोणी येथून निघणे निघणे जाणे ना, मा स्वस्था ते स्वस्थ की होता. आता हीच प्रार्थना करणं समाजाच्या हाती आहे. ही अवघी व्यवस्था अवघा डोंगर पोकळ झालेला आणि आम्ही त्या डोंगरामध्ये, खराबीमध्ये फसलेलो आणि याच्यातून बाहेर पडण्याचा आम्हाला मार्ग कोणी दाखवत नाही. आणि ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे, लेखकांवर ही जबाबदारी असते. युगाचे प्रश्न सोडवणारे जे युगनायक असतात, सुधारक असतात, त्यांच्यावर ही जबाबदारी असते. ती जबाबदारीच कोणी पार पाडायला तयार नाही. गांधी होऊन गेले, विनोबा होऊन गेले आणि तुकाराम होऊन गेले, ज्ञानोबा होऊन गेले, चक्रधर होऊन गेले. मग होऊन गेले, पण त्यांनी जे सांगितलं त्यातले 2 शब्द नाही. आपली या पोटासाठी कधी लोकांची या गोष्टी, तुका म्हणे शिंदळीच्या व्यर्थ श्रमविनी माझी. ही स्थिती स्वये आपणाची रीता, रडे कुलिलांच्या हिता, अंगी ज्ञानपणाची मस्ती, बोलणे तुके बाया. तुका म्हणे गाढव लेखा, जेथे भेटेल तेथे ठोका. ते तुकोबांनी ही दंडसंहिता, आचारसंहिता लेखकांसाठी तयार केली. तीही समाजाच्या हाती त्यांनी दिलेली आहे. पण आम्हाला तुकोबा हे धार्मिक आहे, भक्ती चळवळीचे आहे, उद्गाते आहेत, संत आहेत, टाळटुके आहेत. ह्या चर्चा करण्यामध्ये आधुनिकांनी आपलं आयुष्य आधी वाया घालवलं आणि आताचेही लोक वाया घालवलं. आता कुणाजवळच काही वेळ उरलेला, संवाद तुटलेला आहे. माणसं माणसांशी बोलत नाही. तुकोबा पशुपक्ष्यांशी बोलत होते, आम्ही आमच्या शेजाऱ्यांशी सुद्धा बोलत नाही. आणि आमच्या शेजारी कोण राहतो त्याचं आडनाव सुद्धा 10-10 वर्षापर्यंत आम्हाला माहीत होत नाही. कुणीतरी गेलं, काहीतरी कार्यक्रम असला, पत्रिका आली तेव्हा आम्हाला कळलं. तर असा माणसांचा संवाद तुटलेलं हे महाजालाचं, महाविनाशाचं शतक आहे. आणि या शतकाचे प्रश्न सोडवणाऱ्या लेखकांची गरज आहे. आणि नव्या पिढीमध्ये काय, तेव्हाही जेव्हा जेव्हा समाजामध्ये अधर्माची ग्लानी चाल करून येते, तेव्हा तेव्हा संभवानी युगे युगे कृष्ण जन्माला येत असतात. युगनायक, युगलेखक जन्माला येत असतात आणि ते आपल्या युगाचे प्रश्न सोडवत असतात. सर्वांमध्ये ती क्षमता नसेल, पण युगनायकांमध्ये, युगलेखकांमध्ये ती असते आणि ते जन्माला येतील आणि ते
या युगाचे प्रश्नही सोडवतील. त्यामुळे त्यांची वाट पाहणं हे आपल्या हाती आहे. त्यातले काही तयार होतील, काही त्या पद्धतीनं जातील. थोडासा मार्ग त्यांचा कसा होता त्याचं चिंतन करावं लागेल, अनुभवाच्या पातळीवर यावं लागेल आणि आम्हाला आमच्या प्रतिमेतून बाहेर पडावं. जोपर्यंत आधुनिक लेखक आपल्या प्रतिमा पूजनातून बाहेर पडणार नाही तोपर्यंत आधुनिक मराठी साहित्याला भवितव्यच आहे. आणि आधुनिक साहित्याने समाजाचे कोणतेही प्रश्न सोडवलेले नाही. अकादमीचा पुरस्कार मिळेल, अमुक पुरस्कार मिळेल, साहित्य संमेलनाचे आम्ही अध्यक्ष आहोत, पण आम्ही लोकांनी, आधुनिक लेखकांनी समाजाचे प्रश्न सोडवलेले नाहीत. ती क्षमता आमच्यामध्ये कदाचित नसेल. ती क्षमता निर्माण करणाऱ्या लेखकांची समाजाला आवश्यकता आहे आणि तसे लेखक येतील. संभवामी युगे असे लेखक येतील. त्यांची आपण वाट पाहूया. माझा आपण या ठिकाणी सत्कार केला आणि 2 शब्द मला आपल्याशी बोलता आलं त्याबद्दल आपले आभार मानतो. विदर्भ साहित्य संघाचे आभार मानतो. सर्वांचे आभार मानून गुरुजींचं पुन्हा एकदा अभिनंदन करून मी थांबतो.